मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली। या बैठकीत 3 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत। यातील पहिला निर्णय म्हणजे महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगास वैधानिक दर्जा दिला जाणार आहे। तसेच राज्यातील विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनातही वाढ करण्यात आली आहे। तसेच उत्पादन शुल्कातही सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊयात। महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाची स्थापना करण्यात आल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगास वैधानिक दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। यासाठी आगामी विधिमंडळ अधिवेशनात विधेयक आणले जाणार आहेत। याबाबत सामाजिक न्याय विभागाने माहिती दिली, त्यामुळे अनुसूचित जाती जमातीच्या नागरिकांना याचा फायदा होणार आहे। राज्यातील शासकीय भौतिकोपचार आणि व्यवसायोपचार पदवी विद्यार्थ्यांना विद्यावेतनात 6,250 रुपयांची वाढ करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे। तसेच पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात 10,000 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। तसेच BMC नर्सिंग अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनाही मिळणार 8,000 रुपयांचे विद्यावेतन देण्याचा निर्णय हा घेण्यात आला आहे। त्यामुळे वरील सर्वच विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे। आज झालेल्या बैठकीत राज्य उत्पादक शुल्क विभागाच्या महसूल वाढीच्या दृष्टीने उपाय करण्याबाबत देखील चर्चा झाली। या बैठकीत राज्य उत्पादक शुल्क विभागाच्या विविध प्रकारच्या दरांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला। यात मद्यावरील शुल्कातही वाढ करण्यात आली आहे, त्यामुळे सरकारला अतिरिक्त उत्पन्न मिळणार आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या कार्यकाळाला 11 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एक पुस्तक प्रदर्शित केले। या पुस्तकात मोदींच्या 11 वर्षाचा कार्याचा आढावा आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली। तसेच त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत फडणवीसांनी मुंब्रा येथे झालेल्या लोकल अपघातावर भाष्य केलं। आगामी काळात लोकलमधील गर्दी कशी कमी करता येईल, तसेच लोकलची संख्या कशी वाढवता येईल, यावर सरकार प्रयत्नशील आहे, असं फडणवीसांनी सांगितलं।